Okay. Uses of be able to or be unable to. B means B तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये लिहायचं नाहीये, लक्षात ठेवायचं तुम्हाला. B means to be फॉर्म एम इज आर हा लिहायचा. आपण याचा उपयोग पाहून आलो, आपण एबल टू चा उपयोग पाहून आलो, नंतर आपण बी अनेबल टू चा उपयोग नंतर पाहू. आपण पहिले बी एबल टू पाहू आपण. बी एबल टू म्हणजे टू बीचे रूप म्हणजे एम इज आर वाज वेअर कुठं होते ते नंतर पाहू आपण. हा कॅनचा उपयोग पाहून आलो आपण. कॅन जर वाक्यात दिला असेल आणि त्या वाक्यात जर आपल्याला एबल टू चा उपयोग करायचा असेल तर इन प्लेस ऑफ कॅन यू हॅव टू पुट आयदर एम इज एबल टू आर इज एबल टू आर आर एबल टू. म्हणजे एम एबल टू किंवा इज एबल टू किंवा आर एबल टू लिहायचा आहे इन प्लेस ऑफ कॅन. सूचना जरी तुम्हाला बी एबल टू अशी जरी असली तरी बी म्हणजे हेच होते एम इज आर. तर आता एम किंवा इज किंवा आर किंवा हे कोणावर डिपेंड करते? इट डिपेंड्स ऑन द सब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट जर आय असेल तर आय साठी एमच लिहायचं. जर सिंग्युलर नंबर मध्ये एक वचनी असेल तर त्यासाठी इज लिहायचं. इफ द प्लुरल नंबर इज गिवन इन द प्लेस ऑफ सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टच्या ठिकाणी जर प्लुरल नंबर मध्ये अनेक वचन जर दिला असेल तर आर लिहायचं. एम इज आर असं लिहायचं. याचे हाऊ टू यूज, कसं यूज करतात लक्षात ठेवायचा. जर करता जर आय असेल तर एम, सिंग्युलर नंबर जर करता असेल म्हणजे एक वचनी करता असेल तर इज, आणि प्लुरल नंबर मध्ये अनेक वचनी करता असेल तर आर लिहायचं. आता पहिला एक्झाम्पल पाहू आपण. याच्यामध्ये एबल टू चा बी एबल टू चा उपयोग करायचा आहे. रिराईट युजिंग सूचना पहा अशी असते. रिराईट इट युजिंग बी एबल टू. अशी सूचना असते. आता बी एबल टू चा उपयोग करायचा म्हणजे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. हा बी लिहायचा नाही, बी म्हणजे हेच होते एम इज आर. म्हणजे तुम्हाला एबल टू लिहायचं आहे म्हणजेच काय करायचं? यू हॅव टू फाइंड आउट कॅन. या वाक्यात किती मोठा वाक्य असेल तरी तुम्हाला काय शोधायचं आहे? यू हॅव टू फाइंड आउट कॅन. अँड इन प्लेस ऑफ कॅन म्हणजे हा कॅन फक्त काढून टाकायचा, बाकी वाक्यामधला कोणता शब्द काढून टाकायचा नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? कॅन इज रिमूव्ड. कॅन इज रिमूव्ड फ्रॉम द सेंटेन्स अँड यू हॅव टू पुट आयदर एम एबल टू किंवा इज एबल टू किंवा आर एबल टू यापैकी एक स्ट्रक्चर मध्ये. मग आता आय साठी आता मग कॅनच्या अगोदर कोणता शब्द आहे? आय आहे. आय साठी आपण इज नाही लिहित किंवा आर नाही लिहित, मग काय लिहितो आपण? एम लिहितो. म्हणजे आय नंतर काय येईल? मग एम एबल टू असं येईल. एम एबल टू. बघा हा एम एबल टू कसा आला? हा एम का लिहिला आपण? हा एम एबल टू म्हणजे या तीन पैकी एक लिहायचं तुम्हाला. एम स्ट्रक्चर एम एबल टू लिहायचा, इज एबल टू किंवा आर एबल टू. मग एम किंवा इज किंवा आर कोणावर डिपेंड करते? इट डिपेंड्स ऑन द सब्जेक्ट. इफ द सब्जेक्ट इज आय देन एम. इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर नंबर एक वचन असेल तर इज, आणि इफ द सब्जेक्ट इज प्लुरल नंबर देन आर. म्हणजे आय जर असेल तर एम, ही जर असेल तर ही एकच वचन झाला. सिंग्युलर नंबर थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे ही, म्हणून इजच येईल फक्त, आर नाही येणार. दे असेल तर दे थर्ड पर्सन प्लुरल नंबर झाला. दे म्हणजे अनेक वचन होते म्हणजे आर येईल. आणि त्यानंतर मग एबल टू लिहायचं आहे पहा. आय एम एबल टू. बाकी वाक्य जसं आहे तसा. मग स्पीक इंग्लिश. बाकी उरलेला वाक्य कोणतं आहे? स्पीक आणि इंग्लिश. मग या पद्धतीने लिहायचं उत्तर लिहिताना. बघा सोपं आहे, फक्त थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला काय करायचं आहे? या वाक्यातला जो वाक्य दिला असेल त्या वाक्यातला यू हॅव टू फाइंड आउट कॅन, कॅन ऑर कुड. मग नंतर कुडचं स्ट्रक्चर पाहू नंतर आहे. पण वाक्यातला कॅन शोधून काढायचा आहे. कुठे त्या वाक्यात कॅन कुठं दिलाय तो कॅन तुम्हाला काय करायचा आहे? काढून टाकायचा हा कॅन. यू हॅव टू रिमूव्ह धिस कॅन अँड इन प्लेस ऑफ धिस कॅन यू हॅव टू पुट एम एबल टू, इज एबल टू किंवा आर एबल टू यापैकी कोणताही एकच येईल. तीनही नाही लिहिणार आपण, कोणताही नाही येणार. मग हा एम किंवा इज किंवा आर कोणावर डिपेंड करते? याच्यावर डिपेंड करते. हा काय दिलाय? सब्जेक्टच्या ठिकाणी काय आय आहे. आय आहे म्हणून एम आला. आय इज नाही होत ना, आय आर नाही होत. आय आर एबल टू असं होणार नाही किंवा आय इज एबल टू होणार नाही. मग काय होईल? आय एम एबल टू. हे तुम्हाला स्ट्रक्चर लक्षातच येईल. बघा एम एबल टू. त्यानंतर सेकंड पहा, सेंटेन्स पहा याच्यात. शी कॅन डान्स वेल. आता पुन्हा इथं कॅन शोधून काढा याच्यातला, कारण याच्यामध्ये पुन्हा तोच आहे एबल टू चा उपयोग करायचा आहे तुम्हाला. बी एबल टू. बी एबल टू म्हणजे बी म्हणजे एम किंवा इज किंवा आर आणि त्यानंतर एबल टू लिहायचं आहे. मग आता कॅनही आपल्याला काय करायला लागेल? या वाक्यातला कॅन शोधायचा आणि तो कॅन काढून टाकायचा. कॅन काढल्यानंतर काय करायचंय तुम्हाला? तोच पुन्हा एम येईल का इज येईल का आर येईल त्यानंतर एबल टू लिहायचं तुम्हाला. मग आता एम किंवा इज, एम तर येणार नाही कारण आय साठीच एम आहे फक्त. आय फॉर एम, एम फॉर आय.
एम हा दुसऱ्यासाठी वापरला जात नाही, फक्त आय साठीच वापरल्या जाते. मग आता या कॅनच्या अगोदर कोणता शब्द आहे? शी आहे. आय जर असतात आपण एम लिहिला असता, साहेब इथं आय होता म्हणून आपण एम लिहिलं, तसं इथं शी आहे, आय नाही म्हणजे हा येणारच नाही. मग राहिला इज एबल टू किंवा आर एबल टू. इज किंवा आर लिहायचं तुम्हाला. मग हा कॅनच्या अगोदर कोणता? शी. शी एक वचन आहे का अनेक वचन आहे? तर एकच वचन आहे. ही शी हे काय थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे. मग शी हा सिंग्युलर नंबर असल्यामुळं इथं काय येईल? शी नंतर हा तर लिहायचं तर तुम्हाला शी, त्यानंतर शी असल्यामुळे इथं काय येईल? इज. एम येणार नाही किंवा आर येणार नाही. इज नंतर काय लिहाल? पुन्हा एबल टू. चला एबल टू लिहत. मग उरलेला वाक्य डान्स वेल, जो शब्द दिलेला नाही तो. म्हणजे तुम्हाला बाकीच्या शब्दामध्ये कोणताच अदला बदल करायची नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? यू हॅव टू रिमूव्ह कॅन अँड इन प्लेस ऑफ कॅन यू हॅव टू पुट इज एबल टू, एम एबल टू किंवा आर एबल टू. हे कोणावर डिपेंड करते? इट डिपेंड्स ऑन द सब्जेक्ट. कॅनच्या अगोदर कोणता शब्द आहे त्याच्यावर डिपेंड करते. तो जर एक वचनी असेल तर इज, तो जर अनेक वचनी असेल तर आर, आणि जर तो जर आय जर असेल तर एम येईल. पहा इथं इज एबल टू. हा इथं. त्यानंतर तिसरा वाक्य पाहून घेऊ. अजून नाही समजलं असेल तर तिसऱ्या वाक्यात पुन्हा समजून जाईल तुम्हाला. आता तिसरा वाक्य बघा. दे कॅन अंडरस्टँड द लँग्वेज असं वाक्य येतो. पुन्हा या वाक्यातला कॅन शोधा, कारण तुम्हाला काय करायचं आहे? कॅनच्या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे. इज एबल टू किंवा एम एबल टू किंवा आर एबल टू. कॅनच्या ठिकाणी कॅन काढून यू हॅव टू रिमूव्ह कॅन. मग पुन्हा इथला कॅन निघेल, कॅन राहणार नाही. कॅनच्या ठिकाणी काय येईल? एक तर इज एबल टू किंवा आर एबल टू किंवा एम एबल टू. आता तुम्हाला माहित आहे आय साठी एम म्हणजे आय नाही दिलाय, मग कॅनच्या अगोदर कोणता शब्द दिलाय तो पाहून घ्या. दे. दे दिलाय म्हणजे हा येणारच नाही, पुन्हा याच्यात एम नाही येणार. मग राहिला इज किंवा आर. मग हा दे काय आहे? दे इज द प्लुरल फॉर्म. हा काय आहे? प्लुरल नंबर आहे, म्हणजे अनेक वचन आहेत. दे. दे म्हणजे ते सर्व असं होते याचा अर्थ. दे इज द थर्ड पर्सन प्लुरल नंबर. थर्ड पर्सन प्लुरल नंबर आहे, अनेक वचनी आहे. लक्षात ठेवायचं. दे. दे हा अनेक वचने असल्यामुळं बघा, पहिले आपण तर दे लिहूच आपण. त्यानंतर मग याच्यापैकी स्ट्रक्चर मध्ये कोणता येईल? एम नाही येणार, कारण आय नाही आहे. इज नाही येणार का? बिकॉज दिस इज नॉट द सिंग्युलर नंबर, कारण हा सिंग्युलर नंबर नाही आहे दे. मग काय येईल? आर. आर काय येईल? व्हाय आर इज यूज? बिकॉज दे इज प्लुरल नंबर, कारण दे कसं आहे? अनेक वचन आहे. म्हणून दे नंतर काय येईल? आर. आर नंतर एबल टू. दे आर एबल टू. बाकी मग उरलेला वाक्य अंडरस्टँड द लँग्वेज, जो वाक्य आहे तसंच. म्हणजे बाकीच्या वाक्यामध्ये काही आपल्याला अदला बदल करण्याची गरज नाही आहे किंवा लिहायचं काही काढून टाकण्याची गरज नाही. फक्त कॅन वाक्यातला काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी ही स्ट्रक्चर ठेवायची. बघा आर एबल टू म्हणजे पहिल्या वाक्यात आपण एम एबल टू लिहिलं का? आय असल्यामुळं. दुसऱ्या वाक्यात इज एबल टू लिहिलं का? कारण शी आहे, एक वचन आहे म्हणून. तिसऱ्या वाक्यात आपण आर एबल टू लिहिलं का? बिकॉज दे इज प्लुरल नंबर, कारण दे कसं आहे? अनेक वचन आहे म्हणून. हा झाला कॅनचा उपयोग. बा कॅनच्या ठिकाणी तुम्हाला एबल टूचा उपयोग कसं करायचं ते आपण पाहिलं याच्यात. कॅनच्या ठिकाणी एबल टूचा उपयोग करायचा. बघा आता समजलं असेलच तुम्हाला. त्यानंतर आपण दुसरा पाहू. आता आपण पाहू तोच एबल टूचाच उपयोग, पण कूड जर दिला असेल तर. वाक्यात जर कूड दिला असेल तर, कॅन जर दिला असेल तर एम एबल टू, इज एबल टू किंवा आर एबल टू. आणि कूड जर दिला असेल तर कूडच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे? एक तर वाज एबल टू लिहायचं आहे किंवा वेअर एबल टू लिहायचं आहे. ही दुसरी स्ट्रक्चर लक्षात ठेवायची. आपण कशाचा उपयोग पाहून बोललो? हा बी एबल टूचा उपयोग. हा बी एबल टूच्या दोन स्ट्रक्चर आहे, कॅनची स्ट्रक्चर आहे, कूडची स्ट्रक्चर. कॅनची स्ट्रक्चर ही आहे एम एबल टू किंवा इज एबल टू किंवा आर एबल टू, आपण पाहिला हे ऑलरेडी. त्यानंतर आता कूडचा उपयोग, कूडच्या ठिकाणी म्हणजे कूडच्या ठिकाणी बी एबल टूचा उपयोग करायचा आहे. आता कूड मीन्स वाज एबल टू ऑर वेअर एबल टू. कूड जर दिला असेल तर इफ द कूड इज गिवन देन यू हॅव टू रिमूव्ह कूड अँड इन प्लेस ऑफ कूड यू हॅव टू पुट आयदर वाज एबल टू ऑर वेअर एबल टू. एक तर वाज एबल टू येईल किंवा वेअर. आता वाज आणि वेअरचा उपयोग कसा होतो माहिती आहे तुम्हाला? इफ द सब्जेक्ट इज इन सिंग्युलर नंबर देन वाज. इफ द सब्जेक्ट इज इन प्लुरल नंबर देन वेअर. म्हणजे जर एक वचन असेल तर वाज आणि अनेक वचन असेल तर वेअर. सोपं एकदम. कूड जर दिला असेल तर तिथे बी एबल टूचा उपयोग होते. आता पाहायच्यातले वाक्य आपण पाहू.
शी कुड रन फास्ट. याच्या सूचना तेच पुन्हा अशीच राहील. रिराईट इट युझिंग बी एबल टू. बी एबल टूचा उपयोग, बी एबल टूचा उपयोग करायचा. याच्यात बी एबल टू केला आपण, याच्यात बी एबल टू. बी म्हणजे तोच, बी म्हणजे या ठिकाणी वाज आणि वेळ असा. इथले बी म्हणजे कोणते, एम हिच किंवा कॅन असल्यामुळे. कॅन असेल तर हे, आणि कूड असेल तर वाज किंवा वेअर, हे बीचे रूप घ्यायचे, वाज आणि वेअर. आणि त्यानंतर मग तुम्हाला एबल टू लिहायचं आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे पा, म्हणजे किंवा उपयोग करायचा आहे, एबल टूचा उपयोग करायचा आहे. तर याच्यातला कूड शोधून काढायचा. म्हणजे तुम्हाला एबल टूचा उपयोग करताना तुम्हाला काय शोधायचं आहे, कॅन किंवा कूड शोधायचा आहे आणि तो काढून टाकायचा आहे. यू हॅव टू रिमूव्ह धिस कूड. हा कूड काय करायचा, काढून टाकायचा. मग कूड काढल्यानंतर पहिले शी येईल याच्यात. आता कूड काढल्यानंतर एक तर वाज एबल टू येईल किंवा वेअर एबल टू येईल. हा हे कोणावर डिपेंड करतं, पुन्हा तेच पाहायचं. कूडच्या अगोदर कोणता शब्द आहे, शी आहे. शी एक वचन आहे का अनेक वचन आहे, एक वचन आहे. एक वचन आहे म्हणजे काय येईल, वाज. हा जर अनेक वचन असेल तर वेअर, म्हणून काय येईल, शी वाज एबल टू. शी वाज एबल टू रन फास्ट. शी वाज एबल टू रन फास्ट. पहा, वाज एबल टू या ठिकाणी वाज कसा आला समजलं ना. कूड आहे, वाज एबल टू. वाज एबल टू का वाज का आला, बिकॉज शी इज द सिंग्युलर नंबर. शी कसं आहे, एक वचन आहे म्हणून. हा जर अनेक वचनी असतात इथं वेअर आला असता. तोही एक्झाम्पल पाहून घेऊ आपण. सेकंड एक्झाम्पल पहा. बॉयज कुड सॉल्व द एक्झाम्पल्स या ठिकाणी. आता पुन्हा ह्याच्यातल्या तोच करायचा. याच्यातल्या कूड काढून टाकू आपण. मग कूड काढल्यानंतर आता लक्षात आलं असेल तुमच्या, कूड काढल्यानंतर एक तर तुम्हाला वाज एबल टू ठेवायचा आहे किंवा वेअर एबल टू ठेवायचा आहे. मग वाज एबल टू येईल का वेअर एबल टू येईल, इट डिपेंड्स ऑन द सब्जेक्ट. सब्जेक्ट बॉईज आहे, बॉईज म्हणजे अनेक वचन झाला, बरोबर आहे ना. बॉय हा एक वचन, बॉय बॉईज. बॉय इज द सिंग्युलर नंबर, बॉईज इज द प्लुरल नंबर, बरोबर आहे ना. बॉय काय सिंग्युलर नंबर आहे, बॉईज कसा आहे प्लुरल नंबर आहे. मग प्लुरल नंबर जर दिला असेल, बॉयज हा प्लुरल नंबर आहे, म्हणजे प्लुरल नंबर दिला असेल म्हणजे अनेक वचन दिला. अनेक वचन दिला असेल तर एक वचन दिला असेल तर वाज. इथं जर बॉय असता तर बॉय वाज एबल टू असा आला असता. इथं बॉईज आहे म्हणजे अनेक वचन आहे. अनेक वचन असल्याबरोबर वेअर, म्हणजे बॉईज वेअर एबल टू. बाकी वाक्य जसं आहे तसा, बाकीचे उरलेला वाक्य जो आहे तो टू रन फास्ट वगैरे जो आहे तो, सॉरी टू सॉल्व द एक्झाम्पल्स जो आहे तो, सॉल्व द एक्झाम्पल्स वगैरे जो आहे तो कूड काढून टाकला आपण. हा हे एवढं वाक्य वेरिएबल टू. आणि त्यानंतर सॉल्व द एक्झाम्पल्स जो वाक्य आहे तो जसा आहे तसा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, कॅन किंवा कूड काढून टाकायचं आहे. आणि कॅन जर असेल तर हे यापैकी कोणत्या स्ट्रक्चरमध्ये बसते ते पाहून टाकायचं आहे तुम्हाला. जर आय दिला असेल तर एम, आणि एक वचन दिला असेल तर इज, अनेक वचन दिला असेल तर आर. आणि कूड जर दिला असेल तर तुम्हाला वाज किंवा वेअर ठेवायचा आहे. तोच सिंग्युलर नंबर इज गिवन देन वाज, प्लुरल नंबर इज गिवन देन वेअर. एक वचन दिला असेल तर वाज, अनेक वचन दिला असेल तर वेअर. त्यानंतर मग एबल टू ठेवायचं. हे जा आपण सर्व पाहिलं आपण बी एबल टूचा उपयोग. आता बी अनेबल टूचा उपयोग पाहायचा आपल्याला. हा भाग तुम्हाला समजला असेल, नाही समजला असेल तर वारंवार हा व्हिडिओ बघा. हा ऑफलाईन व्हिडिओ आहे. हा अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवण्यात येईल. तो वारंवार पहा, लवकर समजेल. काही एवढा डिफिकल्ट भाग नाही, इझी भाग आहे हा सर्व. ठीक आहे. आता बी अनेबल टू याचा उपयोग पाहून आलो आपण. बी अनेबल टू, बी म्हणजे बीचे रूपच. हाय सोपच आहे, काहीच नाही. बी अनेबल टू, एबल टूच्या अपोजिट अनेबल टू. आता अनेबल टूचा उपयोग केव्हाच करायचा पहा. कांट किंवा कॅन नॉट जर वाक्यात काय दिला असेल, कांट ऑर कॅन नॉट. कॅन नॉट म्हणजेच कांट, तुम्हाला माहित आहे. कांट इज द कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म ऑफ कॅन नॉट. त्यानंतर कुडंट, हे दोन्ही यासाठी लिहून आलो. कधी कधी कुडंट दिलं असते वाक्यात. कुडंट म्हणजेच कुड नॉट. कुडंट इज ऑल्सो द कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म ऑफ कुड नॉट. कुड नॉट
याचा जर लॉंग फॉर्म करतो म्हणलं आपण तर कॅन नॉट, कुड नॉट. कांट म्हणजेच कॅन नॉट, कुडंट म्हणजे कुड नॉट. हे आपण कुठं करतो आपण माहिती आहे तुम्हाला, जेव्हा आपण क्वेश्चन टॅगमध्ये रूपांतर करतो तेव्हा कुडंट, इजंट, वाजंट, वेअरंट असं होते ना. तर हे कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म आहेत, शॉर्ट फॉर्म म्हणतो आपण, हे लॉंग फॉर्म आहेत. म्हणजे हे सारखेच याच्या ठिकाणी तुम्हाला उपयोग करायचा आहे. आता जर इथं जर काय दिला असेल बघा, आता कांट किंवा कॅन नॉट जर दिला असेल तर तुम्हाला काय कशाचा उपयोग करायचा आहे, इज अनेबल टू किंवा मगाची स्ट्रक्चर एम अनेबल टू किंवा आर अनेबल टू, तोच बघायचाच, फक्त अनेबल टू लिहायचं. आता पुन्हा डबल सांगण्याची गरज नाही, एम किंवा इज किंवा आणि आर किंवा माहितीच आहे तुम्हाला, माहितच झालं आतापर्यंत. आय साठी एम एक वचन असेल तर इज, अनेक वचन असेल तर आर. काय करता, इफ द सब्जेक्ट इज आय देन एम, इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर नंबर इज, इफ द सब्जेक्ट इज प्लुरल नंबर आर. आता याचा कसा, कुडंट किंवा कुड नॉट जर दिला असेल तर वाज अनेबल टू, ही स्ट्रक्चर जर लक्षात ठेवलं का नाही काय कठीण नाही. आणि वेअर अनेबल टू, वाज अनेबल टू आणि वेअर अनेबल टू, ही याचा उपयोग करायचा आहे. जर काय दिला असेल तर कुड नॉट, वाक्यामध्ये कुड नॉट जर दिला असेल तर. आता एक्झाम्पल पाहून घेऊ आपण. They can't answer the questions. आता बघा हे जे स्ट्रक्चर ही आहे, इज अनेबल टू, एम अनेबल टू, आर अनेबल टू, म्हणजे पहिले शोधाचा कांट दिला आहे या ठिकाणी, कॅन नॉट किंवा कांट असं दिला असेल. आता कांट किंवा कॅन नॉटची स्ट्रक्चर काय, इज अनेबल टू, एम अनेबल टू किंवा आर अनेबल टू. आता इथं हात काढून टाकू आपण, कांट किंवा कॅन नॉट जो दिला असेल तो, या तीन पैकी कोणत्या एक स्ट्रक्चर मध्ये बसवायचं आहे तुम्हाला. एम तर येणार नाही कारण याच्या अगोदर पाच, मग पहिली स्टेप कोणती, कॅन किंवा जसा कॅन जर दिला असेल मग असे एबल टूचा उपयोग केला आपण, तर त्या कॅनच्या अगोदर कोणता शब्द आला तो पाहिला आपण, कारण तो सब्जेक्ट असतो. मग कांटच्या अगोदर हा जो सब्जेक्ट आहे याच्यानुसार लिहायचं ना आपल्याला, हे इज किंवा एम किंवा आर, बरोबर आहे ना. तर मग आता दे आहे, दे का असा आहे, अनेक वचन आहे, माहिती आहे आतापर्यंत झाला तुम्हाला. दे अनेक वचनी आहे म्हणजे प्लुरल नंबर आहे, दे प्लुरल नंबर आहे. हा दे तर तुम्हाला लिहायचं आहे, हा दे काय काढून टाकायचं नाही तुम्हाला, दे तर लिहायचंच आहे. पण आता दे नुसार तुम्हाला याच्यापैकी एक लिहायचं आहे ना, कारण हा दिलाय, कांट दिलाय बघा. मग तुम्हाला इज अनेबल टू किंवा एम अनेबल टू किंवा आर अनेबल टू, तर एम तर येणारच नाही कारण आय नाही दिलाय. इथं आय जर दिला असतं तर आपण एम लिहिलं असतं. मग आता एक वचन लिहायचं का अनेक वचन लिहायचं आहे, तर इज हा एक वचनासाठी वापरतो ना आर हा अनेक वचनासाठी वापरतो. दे कसं आहे, अनेक वचनी आहे, म्हणून काय इथे येईल आर. दे आर अनेबल टू, दे आर अनेबल टू एन्सर द क्वेश्चन. इथं तसंच लिहायचं आहे, हा जसा वाक्य दिलाय तसंच, एन्सर द क्वेश्चन. आर अनेबल टू कसा आला, आर अनेबल टू का आला, कारण दे आहे म्हणून. बघा दुसरा वाक्य घेऊ आपण. हा वाक्य
पुन्हा हा शोधायचा तुम्हाला. पहिली गोष्ट हा शोधायचा, बी एबल टू का बी अनेबल टू, कोणता उपयोग विचारला तर पहिले कॅन दिलाय का कूड दिलाय का कांट दिलाय का कुडंट दिलाय. कांट म्हणजे कॅन नॉट दिलाय का कुड नॉट, किंवा कूड दिलाय का कॅन दिलाय का कूड दिलाय, तेच पाहून घ्यायचं. त्यानंतर एबल टू का अनेबल टूचा उपयोग करायचा आहे तुम्हाला. तर या वाक्यात करायचं आहे. पुन्हा हा पण शोधून काढला कुडंट. याच्या ठिकाणी तुम्हाला आता कुडंट पहा, कुडंट किंवा कुड नॉट जर दिला असेल तर वाज अनेबल टू किंवा वेअर अनेबल टू लिहायचं आहे. मग वाज एबल टू येईल का अनेबल, तर कोणावर डिपेंड करते, सचिनवर. सचिनवर म्हणजे सचिन काय आहे, सचिन इज द सब्जेक्ट आणि वाज ऑर वेअर डिपेंड्स ऑन द सब्जेक्ट. या सब्जेक्टवर डिपेंड करते. सचिन हा एकच वचन आहे, एकच वचन आहे तर काय येईल मग वाज. समजलं, हे सचिन काय एक वचन आहे, सचिन इज सिंग्युलर नंबर. देन वाज अनेबल टू. बाकी उरलेला वाक्य जो आहे तो, हा जो उरलेला गेट 80 मार्क्स इन इंग्लिश जो वाक्य उरलाय तो जसाच्या तसा लिहायचा. आपण पहिले विचार करून थोडसा. त्यानंतर तिसरा घेऊन घेऊ आपण. शी कॅन नॉट स्विम इन द रिव्हर. पहिले याच अंडरलाईन करू आपण. पहिले हा शोधून काढायचा. पुन्हा याच्यात पहा. आता कॅन नॉट आहे तर इज एबल टू, इज अनेबल टू, एम अनेबल टू किंवा आर अनेबल टू लिहायचं आहे. आता हा एक वचन आहे तर काय येईल मग तुम्हाला लक्षात आलं असेल, ही इज. बरोबर आहे ना, ही इज अनेबल टू, ही इज अनेबल टू. कारण इथं कॅन नॉट दिलाय. कॅन नॉट किंवा कुड नॉट, म्हणजे कुडंट किंवा कुड नॉट, कांट किंवा कॅन नॉट असे जर दिला असेल तरच अनेबल टू. निव्वळ कॅन किंवा कूडचा उपयोग त्याच्या ठिकाणी करायचा असेल तर एबल टूचा उपयोग होईल, अनेबल टूचा होणार नाही. हा, कारण एबलच्या अपोजिट अनेबल आहे. जसा कॅन नॉट म्हणजे निगेटिव्ह होते ना, तसा निगेटिव्ह आहे वर्ड अनेबल. तर बा ही इज अनेबल टू, एबलच्या अपोजिट वर्ड आहे अनेबल. तर इथं अनेबल केव्हा, जेव्हा कॅन नॉट किंवा कांट, कुडंट किंवा कुड नॉट असे जर दिले असतील तेव्हा अनेबल टू. बाकी सेम स्ट्रक्चर आहे, तसंच तुम्हाला लिहायचं आहे. आता 4 स्ट्रक्चर झाले आपल्या, समजलं ना. एक एबल टू ची स्ट्रक्चर कॅनची, कॅन जर दिला असेल तर इज एबल टू किंवा एम एबल टू किंवा आर एबल टू. त्यानंतर कूड जर दिला असेल तर वाज एबल टू किंवा वेअर एबल टू. कांट किंवा कॅनॉट जर दिला असेल तर इज अनेबल टू, एम अनेबल टू किंवा आर अनेबल टू. हा इज, एम, आर, वाज, वेअर प्रत्येक ठिकाणी. कुडंट किंवा कुड नॉट जर दिला असेल तर वाज अनेबल टू किंवा वेअर अनेबल टू. आता हे कशावर डिपेंड करते, इज, एम, आर, वाज, वेअर हे बीचे रूप आहेत. बीचे रूप, हा बी तुम्हाला लिहायचं नाही, बीच्या ठिकाणी हे लिहायचं आहे ती सर्व वाज वेरिएबल. त्यानंतर मग एबल टू, अनेबल टू, एबल टू जो दिलाय तो. आणि हे कसे, याचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला सांगितलंच आहे मी. या ठिकाणी हा बी एबल टू आणि बी अनेबल टू याचा उपयोग कसा करतात ते संपलं. त्यानंतर याचा उलट भाग पाहणार आहोत आपण थोडसा त्याच्यातला. आता तुम्हाला यूज, कॅन किंवा कुडचा उपयोग कसा करायचा वाक्यात. आता कॅन किंवा म्हणजे उलट करायचं आता याच्यात. म्हणजे तिथं एबल टूचा उपयोग केला असेल तेव्हा तुम्हाला इथं त्या ठिकाणी कॅन किंवा कुडचा उपयोग करायचा आहे. पहा प्रश्न कसा असतो. बघा, break the record of Sachin. Example, Virat Kohli is able to break the record of Sachin. आता याच्यात सूचना कशी असते, रिमूव्ह एबल टू. या वाक्यातला काय काढून टाका, एबल टू काढून टाका. किंवा यूज असे राहू शकते, यूज कॅन ऑर कुड.
किंवा कॅन किंवा कुडचा उपयोग करा असे राहू शकते. रिमूव्ह एबल टू, रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. तुम्हाला या वाक्यातला काय करायचं आहे, एबल टू काढून टाकायचं आहे. पण आता पहा, या वाक्यात जर आपल्याला कॅन किंवा कुडचा उपयोग करायचा असेल, कॅनचा उपयोग होईल का कुडचा उपयोग होईल? पहा, आपल्याला तो उलट करायचा आहे. हा, जेव्हा मगाशी आपण केलं तर याच्यात काय करायचं, एबल टू काढून टाकायचं, म्हणजे हा एबल टू तर जाईलच, काढून टाकायचा म्हणजे हा निव्वळ हा एकटाच नाही जाईल. हा, लक्षात ठेवायचा. याच्यासोबत आलेला जो इज किंवा एम किंवा आर किंवा वाज किंवा वेअर जो दिलाय, याला सुद्धा काय करायचं, तुम्हाला काढून टाकायचं आहे. लक्षात ठेवायचं बरोबर, नाही तर उत्तर चुकेल बरं. नाही तर एबल टू म्हणजे, कारण हा कसा डिपेंड करते, आता कॅनचा उपयोग करायचा का कुडचा उपयोग करायचा, दोनपैकी दोन ऑप्शन आहेत आपल्याजवळ. कॅनचा उपयोग, कारण कॅनचा उपयोग होतो आणि कुडचा उपयोग होतो एबल टूच्या वाक्यात. पण हा कोणावर डिपेंड करते, याच्यावर डिपेंड करेल. हा, कॅनचा उपयोग का कुडचा उपयोग, हा तर काढून टाकायचाच आहे तुम्हाला. यू हॅव टू रिमूव्ह इज ऑल्सो, इज अँड एबल टू, हे सर्वच काढून टाकायचं तुम्हाला. आणि हा एवढा भाग काढून तुम्हाला काय करायचं आहे, कॅन किंवा कुडचा उपयोग करायचा आहे. यू हॅव टू पुट कॅन ऑर कुड इन प्लेस ऑफ एबल टू. मग आता एबल टू तर काढला आपण, मग कॅनचा किंवा कुडचा उपयोग हा डिपेंड कोणावर करते, याच्यावर डिपेंड करेल. लक्षात ठेवा, हा तर काढायचं का तुम्हाला. इथं दिला इज दिलाय तर कॅन, म्हणजे या ठिकाणी जर इज किंवा एम किंवा आर जर दिला असेल तर काय करायचा, कॅनचा उपयोग करायचा. इथं जर वाज किंवा वेअर जर दिला असेल तर कुडचा उपयोग करायचा. असं आहे ते. नाही तर तुम्ही काय करा, बरेचसे विद्यार्थी काय करतात, नाहीत मग एबल टू फक्त काढतात आणि इथं कॅन लिहितात. म्हणजे पण उत्तर कसं होईल मग, पहा बरं, विराट कोहली इज कॅन असं होईल का? मग हा चुकीचा उत्तर झाला. इट इज द मिस्टेक. मग तुम्हाला काय करायचं, याच्यातला लक्षात आलं ना तुम्हाला, एबल टू तर काढायचंच आहे, पण इथं जर इज किंवा एम आर वाज वेअर जो काही दिला असेल तोही काढून टाकायचा. आणि पण लक्षात ठेवायचं, याच्यावरून डिपेंड होईल. हा, याच्यावर डिपेंड करते कॅन येईल का कुड येईल. जसं इथं इज किंवा एम किंवा आर जर असेल तर कॅनचा उपयोग करायचा वाक्यामध्ये, आणि जर वाज किंवा वेअर असेल तर कुडचा उपयोग करायचा. आता पहा उत्तर कसं होईल आपला, बाकी काही बदल नाही. हा, विराट कोहली दिलाय तर विराट कोहली, का विराट कोहली दिला असेल तर रोहित शर्मा गिर्मा नाही करायचं काही. हा, विराट कोहली दिला तर विराट कोहली, तुमचा जर आवडता असेल नसेल तरी इथं लिहिलाय प्रश्नामध्ये म्हणून विराट कोहलीच. त्यानंतर याच्यातला काय करायचं, इज एबल टू पूर्ण जाईल. आता सांगितलं मी तुम्हाला, म्हणजे एबल टू तर जाईल. रिमूव्ह असं सूचना अशी असेल, एबल टूचा उपयोग, एबल टू काढून टाकात. एबल टू तर काढायचाच, त्याच्या अगोदरचा शब्द काढायचा, कोणताही दिला असेल, इज एम आर वाज वेअर जो काही दिला असेल तो काढल्यानंतर काय करायचं, मग आता तुम्हाला माहित आहे तर याच्यानुसार काय करायचा, कॅन किंवा कुडचा उपयोग करायचा. इथं इज दिलाय म्हणजे इथं काय येईल, कॅन. इथं जर वाज असता आता कुड आला असता, कारण कुडचं रूपांतर वाज एबल टू किंवा वेअरेबल टू आपण पाहिल्या स्ट्रक्चर आहे ना, हा डिपेंड करते कॅन. म्हणजे विराट कोहली कॅन, मग झाला हा वाक्य, हा पूर्ण गेला याच्यातला. त्यानंतर मग काय ब्रेक, इथून चाललेली आहेत. मग ब्रेक द रेकॉर्ड ऑफ सचिन, जसं वाक्य दिलंय तसं. बघा हा कॅन कसं आलाय पहा. त्यानंतर दुसरा वाक्य पहा, या वाक्यात पुन्हा आता तुम्हाला समजलं असेल या वाक्याचा कॅन, पुन्हा याच्यात कॅन किंवा कुडचा उपयोग. तुम्हाला असं नाही कॅनच येईल असं लिहून येणार नाही, एवढं सोपं नाही करून देणार. कॅन किंवा कुडचा उपयोग करा. तुम्हाला काय वाटतं, कॅन येईल का कुड येईल असं आहे, किंवा मग असंही राहू शकतं रिमूव्ह एबल टू. दोघांच्या अर्थ सारखं आहे, एबल टू काढा म्हणजेच कॅनचा किंवा कुडचा उपयोग करा. आणि कॅन किंवा कुडचा उपयोग कसा करायचा तुम्हाला माहिती आहे. मग याच्यातला पुन्हा हा एबल टू गेला, कॅन किंवा कुड म्हणजे एबल टू होते ना, बरोबर आहे. आतापर्यंत तोच पाहिला, कॅन किंवा कुड म्हणजे एबल टू होते. मग हा एबल टू गेला, एबल टू बरोबर हाय गेला याच्याबरोबर. म्हणजे हे तीन शब्द काढून टाकायचे जे दिले आहेत ते, वाज एबल टू हा निघेल. मग आता कॅन येईल का कुड येईल, मग याच्यावर डिपेंड करते. जसं आपण इजवर डिपेंड केलं कॅन लिहिलं आहे का नाही, तसा वाजवर डिपेंड करते. वाजवर डिपेंड काय करते, मग वाज कोणासाठी लिहिलं आपण आतापर्यंत, कोणासाठी पाहिलं वाज किंवा वेळ जर दिला असेल तर काय येईल, कुड.
वाच किंवा वेअर जर दिला असेल तर कुड लिहायचा आणि एम किंवा इज किंवा आर जर दिला असेल तर कॅन लिहायचा. म्हणजे बघा कसं उत्तर येईल. ही कुड कसं आलं समजलं ना, कारण इथं वाच दिलाय म्हणून. इथं वेळ दिला असता तर वेळ दिलाच नसता, कारण ही असल्यामुळे वेळ देणारच नाही, कारण ही एक वचन आहे म्हणून वाज आला साहजिकच आहे. हा इज जर असता इथं तर इथं कॅन आला असता, कुड नसता आला, कारण इज हा कॅन. इज एम आर कॅन, वाज वेअर कुड. इथं कुड ही कुड. बाकी रीड लाऊडली जसं शब्द दिलाय तसं. या पद्धतीनं उत्तरं लिहायचे तुम्हाला. बघा, I hope you understand well. You can understand the uses of able to, unable to, can, could चा उपयोग कसं करायचा. हा इथं कॅन किंवा कुडचा उपयोग पाहिला. जर समजलं असेल तर आपण पुन्हा एकदा तिसरा उदाहरण पाहून घेऊ. बघा, आता एवढा लांबलचक वाक्य आहे आणि याच्यात काय करायचं तुम्हाला, कॅन किंवा कुडचा उपयोग करायचा. हा सूचना दोन पद्धतीच्या राहू शकतात. हा, रिमूव्ह एबल टू हा एक सूचना आहे, किंवा मग यूज कॅन कुड एकच सूचना आहे. हे दोन्ही सूचना एकच आहेत. हा, कॅन कुडचा उपयोग करा म्हणजेच एबल टू काढून टाका, रिमूव्ह म्हणजे काढून टाकणं. आणि रिमूव्ह एबल टू काढून टाका म्हणजेच कशाचा उपयोग करा, कॅन किंवा कुडचा उपयोग करा. जनरली जास्त सूचना अशी असते, रिमूव्ह एबल टू काढून टाका. मग मुलांना कॅन किंवा कुडचा उपयोग हा समजला पाहिजे. कॅन किंवा कुड म्हणजे एबल टू होते म्हणून. मग आता पुन्हा तेच पहा, या वाक्यात एवढा किती लांबचं वाक्य असू द्या काही फरक नाही पडत. या वाक्यातला काय करायचं तुम्हाला, पहिले एबल टू काढायचं, शोधून काढायचं. कारण एबल टू काढून टाकायचं ना आपल्याला, म्हणजे हा काढून टाकायचा. या वाक्यातला एबल टू काढला, एबल टूच्या अगोदर आले शब्द आर, म्हणजे हाय काढून टाकायचा, म्हणजे आर एबल टू गेला. मग हा पहिले एबल टू काढून टाकायचा आपल्याला, हा तर राहणार नाही. त्यानंतर सोबतच काय करायचं, याच्या अगोदर आलेला शब्द आतापर्यंत आपण तेच पाहिला, हाय काढून टाकायचा, आरचं काहीच काम नाही येतं याच्यात. मग आता हे काढल्यानंतर आर नुसार तुम्हाला कॅन येईल का कुड येईल आता सांगितलं तुम्हाला. इज एम आर जर असं दिला असेल तर कॅन लिहायचं, आणि वाच किंवा वेअर दिला असेल तर काय लिहायचं, कुड. मग इथं आर दिला असेल तर काय येईल, मग कॅन येईल. म्हणजे आर एबल टूच्या ठिकाणी काय येईल, कॅन. हा हे शब्द जातील आणि इथं काय येईल, कॅन येईल. म्हणजे निवड एकच, कॅन नाही पूर्ण वाक्य लिहायचं. 3 नेस्टिंग बर्ड्स कॅन लिव्ह ओनली देअर आर ट्रीज. जो वाक्य जसा दिलाय तसा या पद्धतीने या ठिकाणी हा भाग संपलेला आहे. आपण इथं पाहिलं एबल टू, अनेबल टूचा उपयोग कसा करायचा, एबल टूचा उपयोग कसा करायचा, त्यानंतर कॅन किंवा कुडचा उपयोग एबल टूच्या वाक्यात कसा करायचा, हे संपलं. या ठिकाणी हा भाग संपलाय. उद्या पुन्हा दुसरा भाग पाहणार आहोत आपण, म्हणजे दुसरा म्हणजे नेक्स्ट पोर्शन, ॲज सून ॲज नो सूनर द्या, हा भाग पाहणार आहोत. थँक्यू.